भोई समाज महासंघातील भोई समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर 2026 आयोजक समस्त भोई समाज महासंघ नांदेड। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा माजी खासदार आमदार आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांनी भ्रमणध्वनीवरून या कार्यक्रमाला आमदार आनंदरावजी बोंढारकर, राजू अण्णा मामुलवार भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष, मुख्याचे डॉक्टर मुनीन भोई, प्राध्यापक महेंद्र खेडकर, गोपाळजी गायकवाड, डॉक्टर अर्जुन भोई, प्राध्यापक अर्पिता मॅडम, लिंगाळे साहेब यांच्यासह मोठ्या प्रमाणात भोई समाज उपस्थित होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू अण्णा मामुलवार आणि भोई समाजातील असंख्य त्यांच्या चाहत्यांनी परिश्रम घेतले। पाहुयात लोकलढ्याचा अशा शुभेच्छा मिळणं हे सुद्धा आपल्यासाठी वेगळा नाही असं कारण भोई समाज महासंघातर्फे जो काही आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता, याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नक्कीच होता। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता मिळणं हे महत्त्वाचं आहेच आहे, पण मिळालेली गुणवत्ता टिकवणं आणि ती टिकवलेली गुणवत्ता तशीच पुढे राहून त्याच्या माध्यमातून काहीतरी चांगलं शिकणं हा खरं आजचा महत्त्वाचा मुद्दा आम्ही मुलांना दिलेला आहे। 10वी 12वीची गुणवत्ता झाल्यानंतर काय करायला हवं हे बघण्यापेक्षा मला काय येतंय याचा विचार करून विद्यार्थ्यांनी जर का पुढे मार्गक्रमण केलं तर नक्कीच त्यांचं करिअर जे आहे ते यशस्वी होणार आहे। कुठलाही अभ्यास करताना किंवा कुठलंही नवीन कुठली गोष्ट शिकताना एखादं स्किल त्याच्याबरोबर जर का आपण शिकलं तर नक्कीच पुढे आपल्याला रोजगार निर्मिती हा प्रश्न येणार नाही, कारण अंगभूतच काही कौशल्य आपल्यामध्ये असतात, ती वेळोवेळी विकसित केली तर नक्कीच विद्यार्थ्यांना पुढे नोकरी कशी मिळेल, त्यांना काम कसं मिळेल ही चिंता भविष्यात येणार नाही। ते स्वयंरोजगार स्वतःचा निर्माण करू शकतात, एक उद्योजक म्हणून नक्कीच चांगली भरारी घेऊ शकतात। थँक्यू। विद्यार्थ्यांना सांगितलं की ज्ञान मिळवण्याचे अनेक पर्याय आहेत, अनेक संधी आहेत, अनेक ठिकाणी तुम्ही आज गूगल सर्च केलं की सगळं ज्ञान मिळतं, पण ते ज्ञान मिळवल्यानंतर ते कशासाठी वापरायचं किंबहुना कशासाठी नाही वापरायचं हे आज विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज आहे। आणि हे फक्त संस्कारांमुळेच शक्य होतं। तुम्हाला गुगलवर ज्ञान मिळेल, पण ते फक्त इन्फॉर्मेशन आहे, आणि त्याला जर संस्काराची जोड मिळाली तर त्या इन्फॉर्मेशनचं रूपांतर नॉलेजमध्ये होतं। तर विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की नॉलेज मिळवा, ज्ञान मिळवा, ते ज्ञान चांगल्या गोष्टीसाठी वापरा आणि चांगलं काम करा। कारण काय की पैसे, सत्ता, प्रसिद्धी ह्या सगळ्या तात्कालिक गोष्टी आहे, पण तुम्ही जर सरस्वतीची सेवा केली, बुद्धीची सेवा केली तर ते कायमस्वरूपी तुमचं नाव राहू शकतं। एक गालिब का शेर है बहुत बढ़िया, हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने मगर ये कोई नहीं चाहता कि अच्छा आदमी बने। बड़ा आदमी बनना अच्छी बात है, मगर अच्छा आदमी बनना ये बहुत बड़ी बात है। मला असं वाटतं की अच्छे आदमी बनने की शुरुआत आज यहाँ से हुई है। जय भोराज। मी राजू अण्णा मामुलवार, भोई समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष। आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व रोजगार व स्वयंरोजगार कार्यक्रम हा खूप मोठा उत्साहाने आज पार पाडलेला आहे कुसुम सभागृह येथे। या कार्यक्रमासाठी संबंध जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून, शहरी भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, समाज बांधव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावली। तसेच या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र स्तरावरले आमचे व्याख्याते
विविध सामाजिक उपक्रम करणारे आमचे पदाधिकारी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर मिलिंदजी भोई जे भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांना सामाजिक कार्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून पारितोषिक सन्मान करण्यात आला आहे. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन या महाराष्ट्रातल्या आपल्या समान बांधवांना विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेले आहे. तसेच त्यांच्यासोबत आमचे रोजगार व स्वयंरोजगारासाठी कार्य करणारे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान आहे असे प्राध्यापक महेंद्रजी खेडकर साहेब आणि गोपाळजी धारपड साहेब यांचं खूप मोठं योगदान या कार्यक्रमामध्ये लाभलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा विभागात आणि रोजगार व स्वयंरोजगार या शिबिराचं आयोजन या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी आपले डॉक्टर अर्जुनजी भोई आमचे युवकांना प्रेरणा देणारे खूप मोठ्या व्याख्याते प्राध्यापक आहेत. त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी योगदान आणि मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्यासोबत अर्चिता मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच गुंजाळे साहेब यांचंसुद्धा मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि या ठिकाणी समाजाला एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित जर झाले नसेल, त्यांनी त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमच्या समाजाला प्रबोधन केले आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी त्यांनी पाठवून आमच्या समाजाला योग्य दिशा आणि सहकार्य करण्याचे त्यांनी या ठिकाणी मनोगत त्यांनी व्यक्त केलेले. तसेच या कार्यक्रमासाठी आमचे लाडके आमदार माननीय आनंदरावजी पाटील बोंडारकर यांची उपस्थिती झाली आणि त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. या ठिकाणी विद्यार्थ्यांना तसेच समाजाला सहकार्य करण्याची आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवले. तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी आम्हाला या ठिकाणी ज्यांना बोलवले होते त्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी समाजासाठी योगदान देणार आहेत. या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल मान्यवरांचं आणि भोई समाज बांधवांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, भोई समाज महासंघाच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि संयोजकांचा मी या ठिकाणी खूप धन्यवाद व्यक्त करतो. भोई समाज महासंघाच्या वतीने तमाम या कार्यक्रमाला यशस्वी झाल्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय भोईराज.